परराष्ट्र मंत्रालयाने बोलवलेल्या बैठकीला अमेरिका, चीन, रशिया, जपान, ब्रिटनसह अनेक राजदूत उपस्थित होते. भारताने सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. शिमला करार सुद्धा स्थगित करण्यात आलाय. मेडिकल व्हिसाही कार्यरत राहणार नसल्याचा आदेश देण्यात आलाय. त्यातच पश्चिम किनारपट्टीवरती INS सूरतवरून यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. भारताच्या या पवित्र्यानंतर कराचीमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली. घाबरगुंडी उडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात लष्कर प्रमुख, ISIचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान पाकिस्ताननेही काही निर्णय घेतलेत. भारतासोबतचा व्यापार पाकिस्ताननं रोखलाय. वाघा सीमेवरील चौकी तातडीने बंद करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय. पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना करण्यात आल्या. सार्क व्हिसा सवलतीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांना देण्यात आलेले सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय. भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांची खुमखुमी संपलेली नाही. तू कहेगा कि पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, CPEC के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच संकटात सापडली. त्यातच भारताने निर्बंध घातल्यामुळे पाकिस्तानची स्थिती बिकट होणार आहे. परिणामी कोणताही आतताईपणा केला तर पाकिस्तानचे 2 तुकडे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.